नमस्कार, मी अमित जाधव. आपल्यासोबत मुंबई विभागाचे नेहरू युवा केंद्र, मुंबई मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या श्वेता काकडे मॅडम आहेत. तर मॅडमच आपल्याला अधिक माहिती सांगतील की त्यांचं डिपार्टमेंट काय काम करतं आणि त्या कुठल्या पोस्टवर आहेत. नमस्कार, मी श्वेता विशाल काकडे, नेहरू युवा केंद्र, खेळक्रीडा मंत्रालय, भारत सरकार इथून. माझी पोस्ट ॲज अ PRO आहे. ओके. आम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज काम करावं लागतं की स्पोर्ट्स मध्ये जसं नुसतं स्पोर्ट्स नाही पण स्किल्स असे विविध विभाग आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला मुलांसाठी जे प्राधान्य आहे, जे शासनाच्या योजना आहेत त्या आम्हाला डायरेक्टली युवांपर्यंत पोहोचवायच्या असतात. योजना ज्या आहेत डायरेक्टली मुलांपर्यंत पोहोचवायच्या असतात. पण आता ते स्वाभाविक नसल्या कारणाने आता आम्ही सोपं केलं ते पोर्टल. माय युवा भारत हा पोर्टल आहे. त्याच्यामध्ये त्यांना कॅटेगरी वाईज जॉब वेकेन्सी किंवा कोणत्या अडचणी आल्या, एज्युकेशन वाईज कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना सोपं पडतं. त्या मिनिस्ट्रीमध्ये युवा त्या पोर्टलवर जाऊन रजिस्टर करून ते इझी त्यांना मार्गदर्शन जसं हवंय कोणत्या कॅटेगरीमध्ये ते इझिली करू शकतात. आणि आमचं ऍप्लिकेशन असतं कलेक्टर ऑफिसमध्ये, BMC ऑफिसमध्ये. संलग्न आम्ही कोलॅबरेट करून काम करत असतो. असे सगळे डिपार्टमेंट एकत्र मिळून काम करत असतो की जसं शासनाच्या योजना आहेत त्या युवांपर्यंत, केंद्र सरकारच्या योजना युवांच्या पोहोचवण्यासाठी ही तुमच्यावर जबाबदारी आहे. म्हणजे एकंदरीत मुंबई आणि कुठला परिसर, मुंबई ते पालघर पर्यंत तुम्ही त्याच्या PRO आहेत. येस. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इंडिव्हिज्युअली महिलांसाठी पण काम करत असतो की आता महिला बचत गट वगैरे आहेत, त्यांना स्टॉल वगैरे देणं, त्यांना काही योजने अंतर्गत काही व्यवसाय करण्यासाठी काही योगदान असतं, शासनाच्या योजना असतात किंवा शासनाचं अनुदान असतं, मानधन असतं, तेही आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो. या योजनेची माहिती जर सामान्य लोकांना, युवांना, महिलांना पाहिजे असेल तर ती कुठल्या पोर्टलवर ती घेऊ शकता माहिती? ते पोर्टलवर नाही, ते आम्ही त्यांना सेमिनार देत असतो, लेक्चर्स देत असतो. मग तसे अधिकारी वगैरे येतात आणि मग ते त्यांना गाईडलाईन करत असतात. नाही, मग आता संपर्क करायचा असेल सामान्य महिलांना किंवा युवकांना, त्यासाठी सरकारचा टोल फ्री नंबर अथवा काही व्यवस्था आहे का? तर त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमच्याशी संपर्क साधावा. ऑफिस कुठे मॅडम? ऑफिस युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. कुठल्या ह्याच्यामध्ये बसता तुम्ही? मुंबई युनिव्हर्सिटी JP नाईक भवन मध्ये. JP नाईक भवन मध्ये. तर मॅडमनी आपल्याला माहिती दिलेली आहे युवा किंवा माझा नंबर घेऊ शकता तुम्ही. तर त्या नंबरवर संपर्क साधला की आम्ही चालेल. तुम्ही सांगू शकता ऑफिशियल नंबर जो आहे सरकारचा, सांगू शकता का? नाहीतर मग ठीक आहे, हरकत आहे. तुमचा ऑफिसचा नंबर, ईमेल आयडी लॉग इन करा. येस, तुम्ही पाठवा. मग चालेल. म्हणजे महिलांसाठी आणि तरुणांसाठी ही स्कीम केंद्र सरकारची आहे. बरेच लोकांना माहिती नाहीये. शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना ज्या आहेत त्या माहिती नसतात. त्या संदर्भात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बसता आणि तुमच्या ईमेलवर संपर्क केल्यानंतर तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू. बरोबर मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.